निवडणूक लढिता आम्ही गरीब जनता मत देतो आणि तुम्ही मात्र खुर्च्या मोठाल्या घेताना आम्हाला खाली मातीवर बसायला येतात. ही न्याय कुठे आले, कुठून आणली? अरे ह्या माणसाने इंग्रज लोक कुठं होता दागोबापाशी अन्याय करायला लागलं. यांनी हत्यारा घेतली, त्यांनी मारून काशीला लावला. माणसं कशी असावं, माणसं कशी चालावं, माणसाने गावात काय करावं. आज आमची समाज बाजार कमिटीवर दिला. तुम्ही सांगायचा हिरड्याला बाजार नाही, त्याला बाजार नाही, कमिटीवर निवडून द्यायचा. कशा करता? नावा करता. नावाला लोक हबाबल्या, समाजाला नाही हबाबली. समाज कसा चालावा, कसा वागावा हे तरी कळत नाही. आदिवासी इकडे येतो, 7-12 काला येतो, गेला म्हणतो तिकडे जा रे, गेला म्हणतो इकडे जा रे. आता त्याला आगामी माणूस तो काय करी? अरे असं पुढे न्याय आहे का तुम्हाला? सरकारनं कशा करता ढुंगला, कशा करता ढुंगला? पगार घेतो ना आणि आदिवासींची कामं करते नाही. आजपर्यंत मोर्चाला काय काम केलं आमचा? अरे या 7 दिवस भोगलं. शंकररावच्या टायमाला बाजार आणला, 200 रुपये हिरड्याला. तो न्याय कोर्टाला गेला, हाय कोर्टाला गेला. तो आम्हाला हे हिरड्याची नुकसान मिळाली. कोणाने आणली? आम्ही आणले. कोणत्याने आणलं त्याला सांग. कागदपत्र केव्हा पोचलं? याला आता म्हणा कागदपत्र पोचून आम्हाला हिरड्याला बाजार आणा. कंचा आणतो त्याला म्हणा 8 दिवसात आणून दाखव. आमच्या जमिनी गेल्या, आम्हाला जमिनी मिळाल्या का? अरे रावला विचारा, कागदपत्र घेऊन गेला त्यांना काय दिलं आम्हाला? निवडणुकीला उभा राहताना आम्हाला मत मागायला का? आज आमचा आदिवासी सभापती झाला पाहिजे, आमचाच आदिवासी खासदार झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे. काय सांगा तुम्ही सभापती? नाही तुम्ही केला काम नाही केली तर आम्ही 10 दिवस इथं येऊन 15 दिवस मुख बसणार आहे. किती सरकार पोषितो आम्हाला पोसा. आम्ही आंदोलन केलेले, आम्ही बिहाणार नाही, धरणं आम्ही जाऊ. आमचं पाणी नाही बुडाला तर आम्ही धरणं जाऊ. धरणाला काय करूया मग ते तर आम्हाला कळत. तिने तालुका मारला तर आमचं आदिवासींचं धरणं कुठं नेले, आदिवासींच्या जमिनी कमी इकडे खाली नव्हती काय कुठं जाऊ. आज तुम्ही बागवान करता, पैसा घेता, आम्हाला त्या हिरड्याचा दाना त्याला बाजार नाही ना 10 रुपये किलो ना. काय करणार? या वरचं पाणी पडत तेव्हा शेती येते. बारीक विचार केला, आमचं पाणी तुम्ही घेताना आमचं भूषण दाखी का? माणसाला करताना आमचं पुढारी आहे, हे फक्त लांडू चाटू आणि समाजाचं काम करणारे ही लोक नाही. तातडीनं काम करायचं असलं तर एक दुखी पाहिजे, किंवा भाषण करीत आदिवासी माणसानं तातडीनं काम करा. आम्ही आमच्या बाजूने आधी जुनी माणसा शाळा नव्हती तेव्हा गोडेगावावरून माणसं उचलून इथं दवाखान्यात आणतो झोळी करून. त्या टायमाची माणसं होता आम्ही. अन्न नव्हतं तेव्हा, पण विचार मोठा होता. इंदिरा गांधीला आदिवासींचा सगळं आडाखाडा करून ठेवलेलं आहे. आदिवासीमध्ये कोणी घुसायचा प्रयत्न करू नका. हे नियम माणसाच्या जवळ पाहिजे, तर माणसानं बघायचा नुसता बोलून काही फायदा होत नाही. त्याचं काम झालं पाहिजे, त्याची पुरवणी झाली पाहिजे. एवढं भोगलं तर तुम्हाला पैसे मिळाले आणि कामं केलेली आहेत. कामं करीत असताना कोणता पुढारी व्हा, पण काम समाजाचा करत असताना त्यालाच मान्यता द्या. आजू फालतूला मान्यता देऊ नका. पुढारी कसा
एवढं बोलून माझा भाषण